आपल्याला सांगतो महात्मा फुले यांचे शिल्प जवळजवळ 18 फूट आहे। महात्मा फुलेंच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा नाशिकमधून थेट लाईव्ह आपण पाहतोय। तर डिस्चार्ज नंतर भुजबळ थेट या कार्यक्रमाच्या ठिकाणी आता दाखल झाले। महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं नाशिकमध्ये भव्य दिव्य असं स्मारक उभारण्यात आलेलं आहे आणि त्यांच्या अर्धाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळा इथे पार पडतोय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री छगन भुजबळ, दादा भुसे या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा। नाशिकमध्ये ही थेट दृश्य आपण पाहतोय। तर नाशिकमध्ये महात्मा फुलेंच्या पुतळ्याचा लोकार्पण सोहळा होतोय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, त्याचबरोबर उपस्थित माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब प्रमुख उपस्थिती उद्घाटन सोहळा। या ठिकाणी नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांचं आगमन झाले, त्यांचे स्वागत माननीय खासदार राजाभाऊ वाजे, माननीय या ठिकाणी तर उपमुख्यमंत्री अजित पवार देखील या कार्यक्रमासाठी आता पोहोचलेले आहेत। नाशिकच्या मुंबई नाका परिसरामध्ये ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा इथे होत आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, मंत्री छगन भुजबळ, दादा भुसे या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत। मुख्यमंत्री व माननीय उपमुख्यमंत्री यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न रिमोटद्वारे होणार आहे व नंतर कोणशिलेचं अनावरण। अधिक माहितीसाठी आपण नाशिकमध्ये जाऊयात आमचे प्रतिनिधी पवन येवले यांच्याकडे। पवन, ही थेट दृश्य आपण पाहतो महात्मा फुलेंच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा आणि रिमोटनं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचं अनावरण होत आहे। हे थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा। रिमोट दाबताच या पुतळ्यासमोरील पडदा जो आहे तो बाजूला सारला जाईल। या लोकार्पण सोहळ्यासाठी स्वतः मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देखील उपस्थित आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते रिमोट दाबून या पुतळ्याचं अनावरण होत आहे। ज्योतिबा फुले व माऊली सावित्रीबाई फुले यांच्या या फुले स्मारकाचा लोकार्पण सोहळा आपण रिमोटद्वारे करताय। सर्वांनी हात उंचावून जोरदार टाळ्या वाजवून या दोन्ही महात्म्यांना अभिवादन करायचं। जय ज्योती। नाशिक महानगरपालिकेच्या वतीने रोषणाई या ठिकाणी संपन्न होते। माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी रिमोटद्वारे लोकार्पण सोहळा संपन्न झाला। फोटोग्राफर आणि पत्रकारांना विनंती आहे की आपण जागेवरच उभं राहावं। केवळ मंत्रीगण हे वर जाऊन स्मारकाला अभिवादन करतो। नाशिकमध्ये मुंबई नाका परिसरामध्ये महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं भव्य स्मारक उभारण्यात आलेलं आहे आणि या पुतळ्याचा अनावरण सोहळा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये होत आहे। थेट दृश्य आपण पाहतो ही नाशिक मधली आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री इथे ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाला अभिवादन करताना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते या पुतळ्याचा आणि या स्मारकाचा अनावरण सोहळा। तुम्ही जर गडबड केली तर फोटो व्यवस्थित येणार नाही। कृपया मागे सरका, सरका मागे। या ठिकाणी क्रांतीसूर्य महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा अर्धाकृती पुतळा या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे। सर्व प्रमुख अतिथींनी केले।